मध्ये इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे सर्व पूल तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत। इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतीये, त्यामुळे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणास्तव आळंदी शहरामधील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत। भाविक, वारकरी आणि नागरिकांना नदीकाठी जाणं त्यांनी टाळावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्यास प्रशासनाने मनाई केली आहे। बंद करण्यात आलेल्या पुलांवरून अथवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असंही सूचना देताना म्हटलं गेलंय। नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं कठोर पालन करावं असंही सांगण्यात आलंय। आळंदीत इंद्रायणी नदीची पाणी पातळी ही झपाट्याने वाढते आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना जारी केलेल्या आहेत। सर्व पूल तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत। कळराड पुलावरून सध्या या नदीचं पाणी वाहताना पाहायला मिळतंय। पाण्याची पातळी सुद्धा झपाट्याने वाढतेय, त्यामुळे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सर्व पूल हे तुर्तास बंद करण्यात आले आहेत। त्या व्यतिरिक्त नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी, पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। भाविक असतील, वारकरी आणि नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। अनेक जण नदी पात्रातून किंवा या पुलावरून धोकादायकरित्या प्रवास करण्याचा धाडस करतात, ते मात्र टाळावं असंही सूचना देताना म्हटलं गेलंय। मी माधव खांडेकर, मुख्याधिकारी आळंदी नगर परिषद। मी याद्वारे सर्व भाविक, वारकरी व स्थानिक नागरिक तसेच पंचक्रोशीतील नागरिक यांना आवाहन करतो की आळंदीमध्ये इंद्रायणी नदीवरील चारही पूल बंद करण्यात आलेले आहेत। पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे, त्याच्यामुळे नदीकडे किंवा नदीपात्राकडे तसेच आळंदी नगर परिषद हद्दीमधून कोणी नदी पार करण्याचा प्रयत्न करू नये। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस वरच्या भागात पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्व भाविकांना नम्र आवाहन आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि प्रशासनाची मदत लागेल तेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद।